सराईत आरोपी नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात. घरफोडीचे 4 गुन्हे उघड. 10,02,126 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस व उपविभागीय कार्यालयाची संयुक्त कारवाई. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नंदुरबार पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत सराईत आरोपी इम्रान शेख, खालिद शेख वय 30, राहणार अजमेरा नगर, खडीपट्टी, धुळे, हमू, नंदुरबार याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून 10,02,126 रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नंदुरबार जिल्हा अभिलेखावरील घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आलेत. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यात वाढ झाल्यानं पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्यांना अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी विशेष पथक तयार केलं. दरम्यान 14 ऑगस्ट 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबार नवापूर रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये संशयित इम्रान शेख आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता नंदुरबार शहर व शहादा परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडे केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे चोरीचा 10,02,126 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. उघडकीस आलेले गुन्हे: नंदुरबार शहर पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 744/26, BNS कलम 331/4, 305. नंदुरबार शहर पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 712/26, BNS कलम 331/4, 305. नंदुरबार शहर पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 762/26, BNS कलम 331/4, 305. शहादा पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 781/26, BNS कलम 331/4, 331/5, 305. आरोपी विरुद्ध यापूर्वी धुळे, नंदुरबार व नाशिक ग्रामीण इथं मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. नंदुरबार जिल्ह्यात त्यांना आणखी गुन्हे केलेत का, तसेच त्याचे साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रमोद वंजारी, सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप बाविस्कर, हवालदार राकेश मोरे, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील, सचिन वसावे, विशाल नागरे व आनंद मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला 744/2026, BNS कलम 331/4 आणि 305 प्रमाणे 8/8/26 ला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग यांच्या मार्गदर्शनाने समांतर तपास सुरू होता आणि तो तपास करताना 14/8/26 ला उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग श्री हनुमंत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना जी गोपनीय माहिती मिळाली होती की सदरचा वरचा गुन्हा दाखल झालेला आहे, ती जी घरफोडी आहे ही धुळे शहरातील सराईत आरोपी जो आहे इम्रान शेख उर्फ इम्रान बाजक्या, राहणार अजमेरा नगर, धुळे यांनी केली असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोन्हीचं संयुक्त पथक त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्याचा शोध घेत होतं. तो नंदुरबार ते नवापूर रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्याला मिळून आला आणि त्याने घरफोडी आणि चोरीतील एकूण 10,02,126 इतक्या किमतीचे सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि 2 दुचाकी वाहनं, घरफोडी करण्याकरता वापरलेले साधन साहित्य आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी ज्या काही वस्तू वापरात येतात त्या सर्व जप्त करण्यात आलेल्या आहे.